Johnny, Papa. Eating sugar, no, Papa. Daily rice, no, Papa. Open your mouth, ha ha ha. Johnny, Papa. Eating sugar, no, Papa. Daily rice, no, Papa. Open your mouth, ha ha ha. आजी हसायचं ना, हा हा हा. त्याला छान गाणं ते नाही, दुसरं गोल गोल गोपी गोपी माझी गोले गोले गप्पी गोले गोले गप्पी. तर आज चतुर्थी होती आणि आज गणपती बाप्पांना छान नैवेद्य वगैरे दाखवला, आरती झाली आणि तुम्ही बघितलं की रिद्धी आपल्या लाडूसोबत कशी गप्पा मारते, त्याला छानपैकी गाणे शिकवते. तर त्या दोघं छान गप्पा मारत होते आणि इकडं आजपासून म्हणजे आम्हाला वाळवणीचे पदार्थ करायचे होते काही, कारण आता उन्हाळा चालू झाला आणि प्रत्येकाचीच तीच गडबड आहे. तर पहिल्यांदा तर आम्हाला ना साबुदाण्याचे खिरीचे पापड करायचे होते, तर ते पण घरात सर्वांना खूप आवडतात. तसं तर बटाटे अजून म्हणजे आपण म्हणतो ना जास्त बटाटे आणलेले नव्हते, फक्त 2-3 किलो बटाटे आणलेले होते. तर अचानक मग आमच्या डोक्यात आलं की आपण करून बघू जमतं की नाही, कारण याआधी तर आम्ही काही केलेलं नाही आहे घरी स्वतः असं काही. म्हणजे मम्मीन तेच आम्हाला द्यायचे आणि मम्मीन त्यांना बघत बघत आम्ही शिकलो आहे. तसं तर थोडेफार व्हिडिओ बघून केलं आणि 1 किलो साबुदाणा भिजत घातला मी, म्हणजे बोट बुडेल इतक्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर 2 किलो बटाटे सालून घेतले आणि पूजा इकडे ना किस करत होती त्याचा, तर आम्हाला किस पण करायचा होता. तर 2-2.5 किलोच बटाट्याचा किस केला, कारण जास्त नव्हते, फक्त ट्रायल म्हणून करून बघत होतो आम्ही की जमतं की नाही आम्हाला. बटाटे पण खूप छान आणलेले होते गणेश भाऊंनी आणि आमच्याकडे जी किसणी आहे बटाटे म्हणजे आपण किस करण्याची, तर ती पण खूप छान आहे, त्यामुळे असे जाड किस झाला आणि तो शिजल्यानंतर वाळून पण खूप छान लागतो खायला. तर पूजाने सर्व 2-2.5 किलो बटाटे मी सालून दिले आणि तिने किसून घेतले. त्यानंतर ते 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे बटाट्यातलं पूर्ण स्टार्च निघून जाईपर्यंत आपल्याला बटाटा स्वच्छ पाण्यात धुवायचा आहे, कारण जर तो व्यवस्थित धुतला गेला नाही तर तो लाल पडतो. म्हणून मग स्वच्छ पाण्यात हे सर्व धुवून ठेवलेलं होतं आणि ते रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं होतं झाकण ठेवून. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचे किस आणि म्हणजे पळी पापड्या करायच्या होत्या. तर आम्हाला आमच्या इथे साबुदाण्याच्या पापड्यांना पळी पापड्या असं पण म्हणतात. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ. तर खूप दिवसांनी आता आपण डेली रुटीनला आलेलो आहे, कारण ताई फिरायला म्हणजे देवदर्शनाला गेल्या होत्या, तिकडून आल्या, आपली होळीचा सण वगैरे छान झाला आणि आता उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याची तयारी चालू आहे सगळीकडेच. तर म्हटलं चला आपण पण काहीतरी बनवू. आणि तसं तर आमच्या दोघींना म्हणजे एवढ्या 2-1 वर्षात बनवण्याची कधी गरज नाही पडली आणि आम्हाला म्हणजे आमचा हा फर्स्ट टाइम आहे की आम्ही बनवणार आहे. आम्हाला याची काही आयडिया पण नाहीये, कारण माझं तर नवीनच लग्न झालं होतं. मम्मीने थोडाफार वानोळा दिला होता, ताईंना पण वानोळा आला होता, त्यामुळे मग म्हटलं चला या वर्षी दोघींच्या घरी म्हणजे बांधकाम चालू आहे, तर यावर्षी आपण बनवू आणि त्यांना वानोळा देऊ. कारण दरवर्षी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मम्मीच देते आणि पूजाचं लग्न झालं त्यावेळेस त्या कुरड्या वगैरे तिच्या पण मम्मीच्या घरून सगळा वानोळा येत असतो आम्हाला, त्यामुळे आम्हाला दोघींना करायची कधी गरज नाही पडली. पण असं म्हणतात ना, एखादी गोष्ट स्वतःवर आल्यानंतर ती आपल्यालाच करायला लागते. तसं झालंय का दोघींच्याही घरी काम चालू आहे, मम्मीच्याही घरी इकडेही चालू आहे. म्हटलं वर्षभर लागतंच आपल्याला, म्हणजे आवडतं घरात खायला सगळ्यांना, त्यामुळे आपण पण ट्राय करून बघू. ट्राय केल्याशिवाय आपल्याला पण जमणार नाही. आणि म्हणजे लहानपणापासून मम्मीला म्हणजे बनवताना बघितलंय, त्यामुळे आयडिया कसं बनवता, कसं करता वगैरे. थोडेफार व्हिडिओ पण बघितले आता आम्ही. तर मम्मीचे जुने व्हिडिओ बघितले की कसं मोजमाप कसं घ्यायचं, काय करायचं. तर चला आता तीच प्रोसेस बघून आपण सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चला. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तर चहा ठेवला, मस्त चहा घेतला, त्यामुळे मग फ्रेश वाटतं आणि मग कामांना सुरुवात केली. तर हे बघा, रात्री आपण साबुदाणा भिजत टाकलेला होता, तर छान असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. हे बघा,
एकदम नरम भिजलेला आहे. आणि इकडे आपण जे किस करण्यासाठी बटाटा किसलेला होता तोही छान झालेला आहे, म्हणजे असं पांढरं पाणी नाही आहे, छान झालं ना. आता परत आपल्याला तो 1-2 पाण्यात धुवून घ्यायचा आहे आणि परत शिजायला टाकायचं आहे. तर चला, आणि खिरीच्या पापड्या करायच्या आपल्याला. तर आज सगळ्यात पहिला पदार्थ आपलं हेच असणार आहे, खिरीच्या पापड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या. आणि त्याच्यात आहे ना बटाटा टाकायचा आहे. तर इकडे त्याच्यासाठी पण 4 बटाटे किसून घेतले होते, ते आत्ताच किसले सकाळी. म्हणजे 1 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे. बटाटे असं माप हां. घेतलंय आम्ही. तर हे बघा, हा पण झाला. आता याला पण छानपैकी शिजवून घेतो. तर पुढे प्रोसेस बघत राहा. छान फुगलाय साबुदाणा. हां, नरम एकदम झालाय. proper झालाय. जास्त असं खूप हे पण नाही आणि कडक पण नाही हा, राहिलं. मस्त झालंय. चला आता सुरुवात करू. सर्वात आधी तर जो आपण स्वच्छ पाण्यात किस रात्रभर ठेवलेला होता, तर तोही 3-4 पाण्याने धुवून घेतलेला होता. पण सकाळी उठल्यानंतर पुन्हा मी 3-4 पाण्यात बटाटे स्वच्छ धुवून घेतले, बटाट्याचा किस. कारण त्याच्या म्हणजे मम्मी म्हणायची की जेवढा वेळ आपण बटाटा स्वच्छ धुवू तेवढा तो म्हणजे पांढरं शुभ्र त्याचे किस होईल त्याचा. तर त्यामुळं मग मी स्वच्छ 2-3 पाण्याने तो छान धुवून घेतला. त्यानंतर मग पुन्हा तसंच ठेवलं, कारण सर्वात आधी तर पळी पापड्या करायच्या होत्या. त्यामुळं मग पातेल्यात, मोठ्या पातेल्यात आमच्याकडे म्हणजे असं मोठे तांबे आहे, तर त्याचंच 3 तांबे भरून पाणी ठेवलं 1 किलोसाठी. थोडं आपल्याला वाटलं तर नंतर आपण गरम पाणीही करून टाकू शकतो त्यात. तर ते अंदाजेच घेतलं होतं मी. आणि जो साबुदाणा छान असा भिजलेला होता तर तो मोकळा करून घेतला. मोकळा केल्यामुळे त्याच्या गाठी होत नाही पाण्यात टाकल्यानंतर, कारण साबुदाणा चिकट असतो. तर 1 किलोसाठी आम्ही एवढ्या मिरच्या घेतल्या आहे, कारण मिरची तिखट आहे त्यामुळं थोडंच घेतलं आहे. तर आता ह्या दळून घेते आणि त्या पण टाकायच्या आपल्याला खिरीच्या पापडांमध्ये. तर हे बघा, वाळलेली मिरची. तर इकडे आपलं पाणी पण गरम झालं आहे आणि साबुदाणा पण मी मोकळा करून घेतला आहे आता. आणि आता तो याच्यात टाकून देते. गरमच झालं आहे पाणी, म्हणजे एवढं अंदाजे पाणी घेतलेलं आहे. तर आमचे जो मोठा तांबे आहे तर त्या 3 तांबे टाकलेले मी पाणी. जर जास्त वाटलं तर आपण नंतर गरम करून टाकू शकतो त्यात. तर पाणी गरम झाल्यानंतर त्यात साबुदाणा टाकला आणि तोही मोकळा करून टाकला होता जसं तुम्ही बघितलं. त्यानंतर तो छानपैकी व्यवस्थित परत हलवून घेतला, कारण साबुदाणा लगेच पातेल्याला चिकटतो. आणि म्हणजे जास्त मोठ्या गॅसवर पण नाही, गॅस त्यानंतर बारीक करायचा थोडासा, कारण मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर आहे ना तो चिकटण्याची शक्यता असते लगेच. त्यानंतर त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकलं. आणि आम्हाला थोडं तिखट बनवायच्या होत्या पापड्या, त्यामुळं त्यात 2 चमचे लाल तिखट पण टाकलं. लाल तिखट, मीठ टाकून पुन्हा एकदा छान म्हणजे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि जरा वेळ झाकण ठेवून तसंच ठेवलं. त्यामध्ये आपण तुम्हाला जसं सांगितलं की 4 बटाटे पुन्हा किसून घेतलेले होते, तर ते पण ह्या पापडांमध्ये टाकायचे होते. तर 5-10 मिनटं झाकण ठेवल्यानंतर ते बटाटेही टाकले आणि पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवलं. तर तुम्ही ते बघताय की साबुदाणा अजूनही थोडासा व्हाईट दिसतोय, कारण असा म्हणजे थोडा ट्रान्सपरंट झाल्यानंतर मग बंद करायचं. तोपर्यंत एक साईडला पूजाने शिमला मिरचीची भाजीही करून घेतली. सदृशने आम्हाला इकडे पिलू, गुड मॉर्निंग. इकडे सगळ्यांच्या आधी माझी गुड मॉर्निंग आहे. सांग बघड्या, तिकडे बघ. हो, त्याला सकाळी उठून साधे उठलंय तर आम्हालाच त्याने उठवलंय. रात्रभर झोपलाच नाही तर उठल कुठून. तू लाटला बस 2 वाजेपर्यंत खेळतो, नंतर परत टाइमपास करतो. आता एवढं सगळं काम तू करायचं का? तर धनराज पण लवकर उठला होता, आमचा आधी उठलेला होता. तर चला, तो आजींसोबत खेळत होता. आणि इकडे आता आपलं म्हणजे पापडांचं मिश्रणही तयार झालेलं होतं. तर आम्ही टेरेसवर गेलो, कारण टेरेसवर दुपारी खूप छान ऊन असतं आणि असं तर 9लाच ऊन पडतं आता, कारण उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर सकाळीच ऊन पडतं. आणि ह्या असे कामं आपण सकाळी 8-8:30च्या आधीच आवरून घेतलेले बरे असतात, कारण त्यानंतर खूप जास्त ऊन लागतं. त्यामुळंच आज सकाळी
की आम्ही आवरून घेतलं तरी पण थोडंसं ऊन पडलंच होतं. तर ते झाल्यानंतर हे पापड टाकायला फक्त कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात, कारण पटापट होतात आणि गरम असल्यावरच ते आपण टाकायचे असतात, कारण गार झाल्यानंतर पुन्हा ते असं कडक होतात. कडक नाही होत, पण असं आपण म्हणतो ना, पाणी आटल्यानंतर ते असे थिजून जातात. त्यामुळं मग गरम असल्यावरच ते छानपैकी असे पसरवून टाकून घेतले. तर तुम्ही बघताय त्यात लाल तिखट आणि बटाट्याचं कीस टाकल्यानंतर ते किती छान दिसतं. म्हणजे लाल तिखट थोडंच टाकलं, पण ते असं एक एक दाणा दिसतो आणि खायला पण खूप छान लागतात. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. सर्व पापड टाकून झाले. पापड टाकायला फक्त 15 मिनटं लागले, पण तयारी करायलाच अर्धा तास जातं फक्त. बाकी हे पापड एकदम सोपे आहे करायला. चला आता तळल्यावर बघू, आता वाळतील ते दिवसभर. पापड टाकून आलो, त्यानंतर मग मी खाली आल्यानंतर घरातली झाडझूडही करून घेतली, कारण ते पण महत्त्वाचं आहे. कारण मग आपण म्हणजे ह्याच कामात लक्ष गेलं तर पुन्हा मग झाडझूड राहून जाते. त्यामुळं मग मी झाडझूड करत होती घरातली आणि पूजा चहा पाणी बघत होती घरातल्यांचा. आणि एक साईडला आम्हाला किस पण करायचा होता, तर ह्या मोठ्या पातेल्यात करायचं होतं. त्यामुळं पाणी आधीच ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी. पाणी चांगलं म्हणजे उकळी येईपर्यंत गरम केलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला किस पुन्हा त्यात टाकला आणि किस जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं ठेवला फक्त, आणि नंतर तो काढून घेतला. आणि आम्हाला ना फक्त म्हणजे 2च वाटी साबुदाण्याच्या चकल्या करायच्या होत्या, कारण पहिल्यांदा ट्राय करतोय म्हणून आम्ही फक्त ट्राय म्हणून थोड्या वस्तू करून बघितल्या. इकडे बटाटे पण शिजले, थोडेच बटाटे घेतले होते, म्हणजे फक्त ट्रायल म्हणून आम्ही चकली करतोय. आता खायचे आम्हाला म्हणून, नंतर करणार आहे जास्त. चला बटाटे सोलून घेते तुम्ही. बटाटा सोलून छान असा किसणीने किसून घेतला आणि जरा वेळ गार होण्यासाठी ठेवला. तोपर्यंत इकडं बटाट्याचा किसही छान शिजलेला होता, तर तो चाळणीमध्ये काढला आणि 2-2.5 किलोचा होता, त्यामुळं जास्त काही झाला नाही, तो थोडाच झाला आणि वाळून तर त्यापेक्षाही कमी होतो. आणि तो गॅलरीतच वाळत टाकला, कारण किस वाळायला जास्त काही टाईम लागत नाही आणि 12-1 पर्यंत गॅलरीमध्ये ऊन असतं. त्यामुळं मग तो गॅलरीतच वाळत टाकला, कारण जर वरती टाकला असता तर तो उडून पण जातो, त्यामुळं. तर ते झालं. आणि तुम्ही इथे बघताय की फक्त ओढणी म्हणजे व्हाईट कलरची ओढणी तेवढी पूर्ण भरून फक्त किस झालेला होता. नंतर आम्ही हा जर चांगला झाला तर अजून पण करणार आहे, तर ते पुढे तुम्हाला कळेलच. तर आता फक्त तुम्हाला जसं मी सांगितलं की 2 वाटी साबुदाण्याच्या चकल्या करायच्या होत्या, तर 2च वाट्या पाणी घेतलं मी पातेल्यामध्ये आणि त्यात मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकलं, कारण चकल्या लाल तिखटच्या करायच्या होत्या. आणि ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये साबुदाणे जे भिजवलेले होते, हे साबुदाणे मी वेगळे भिजवलेले होते थोडे, तर ते टाकले आणि जरा वेळ 5-10 मिनटं त्यावर झाकण ठेवलं. साबुदाणा असा थोडा ट्रान्सपरंट होत आला की त्यात आपण जो किसलेला बटाटा होता तर तो बटाटा टाकला आणि छान असं मिश्रण एकजीव करून घेतलं. आणि ते थोडं होतं त्यामुळं मग करायला पण काही वाटलं नाही. तर तुम्ही इथे बघताय मिश्रण एकजीव केल्यानंतर कसं दिसतं, आणि साबुदाणा पण थोडासा म्हणजे फुगलेला दिसतोय आणि ट्रान्सपरंट पण दिसतोय, त्यामुळं चकली पण छान फुगते आपली. आणि मी म्हणजे चकलीचं पीठ तयार करून दिलं आणि पूजा इथे चकल्या बनवते, तर तुम्ही इथे बघू शकता. तर छानपैकी आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या होत्या. फक्त 10च मिनटं लागले, कारण तुम्ही बघताय की चकल्या किती झालेल्या, फक्त बोटावर मोजणे इतक्या झाल्या. तर ह्या छान झाल्या तर आम्ही नक्की म्हणजे पुढच्या याच्यात तुम्हाला जास्त प्रमाण पण सांगू. तर चला आता ह्या मस्त मी उन्हात वाळत घालते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आजपासून आमच्या म्हणजे उन्हाळी पदार्थांना पण सुरुवात झालेली आहे. घरगुतीच आमचं करणार आहे आम्ही. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.